हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल. अराईज अकॅडमीच्या माध्यमातून मी प्राध्यापिका शालिनी चोपडे आज आपल्याला पद्य विभागातील एक सगळ्यात छान आणि सुंदर अशी कविता शिकवणार आहे. तर बघा, आपल्या कवितेचं नाव आहे तू बुद्धी दे. तर या कवितेमध्ये परमेश्वराला सन्मार्ग, सद्गती आणि सत्संगती देण्याविषयी एका विद्यार्थ्याने म्हणजे तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांनी प्रार्थना केलेली आहे. मग आपण देवाकडे प्रार्थना का करतो? बघा, हे परमेश्वरा तू आम्हाला सद्बुद्धी दे. आपण बघा, गणपती बाप्पाच्या ज्यावेळी आरती करतो त्यावेळी आपण सगळ्या गोष्टींची विनवणी त्याला करत असतो, सगळ्या गोष्टींची मागणी आपण करत असतो. तर बघा, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, असं पोएम मध्ये बरेचसे कडवे आलेली आहेत. याच्यातून आपल्याला असं कळतं की परमेश्वराला आपण विनवणी किंवा मागणी केलेली आहे आणि त्या माध्यमातून एक प्रार्थना केलेली आहे, ही कवितेच्या रूपाने. तर प्रत्यक्ष कविता आपण पाहूया. तत्पूर्वी आपण ही कविता ज्यांनी लिहिलेली आहे, गुरु ठाकूर यांचा आपण परिचय करून घेऊया. बघा, प्रसिद्ध कवी, गीतकार, स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा आणि संवाद लेखक. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी बरीचशी गीतं लिहिलेली आहेत, अतिशय लोकप्रिय आहेत. नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास, डॉक्टर, प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून देखील त्यांना 2009 साली कलागौरव पुरस्कार दिलेला आहे. सन 2010 साली जी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रस्तुत प्रार्थनेमध्ये सन्मार्ग. आता सन्मार्ग म्हणजे काय? तर चांगला मार्ग. त्यानंतर सन्मती. सन्मती मती म्हणजे काय? तर बुद्धी, चांगली बुद्धी. हे परमेश्वरा तू आम्हाला सन्मार्ग दे म्हणजे चांगला मार्ग दाखव. सन्मती म्हणजे चांगली बुद्धी दे. सत्संगती, सत्संगती म्हणजे चांगली संगती लाभू दे, चांगला मित्र परिवार लाभू दे. यांचे महत्व कवीने अधोरेखित केलेले आहे. कायम सत्याचे कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहेत. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. बघा, संवेदनशीलता जपण्याची ताकद आपल्यामध्ये असणं नितांत गरजेचं. संवेदनशीलता म्हणजे काय? तर दुसऱ्याला समजून घेता आलं पाहिजे, दुसऱ्यांचे विचार समजले पाहिजे, दुसऱ्यांच्या पर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, त्याच्या मनापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, त्याच्या भावनांना आपण समजून घेतलं पाहिजे, त्याचे जे विचार आहेत त्या विचारांचा आदर केला पाहिजे. भले ते चुकीचे असो, बरोबर असो, पण त्याचं किमान ऐकणं गरजेचं आहे. अनाथांचे नाथ, आपल्याला ही ताकद सुद्धा मिळाली पाहिजे. अनाथांचे नाथ, ज्यांना कोणी नाही अशा अनाथांना नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना प्रार्थनेतून व्यक्त झालेल्या आहेत. शाश्वत सौंदर्य जे आहे, जे सत्य आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या प्रार्थनेतून व्यक्त झालेल्या. पाहूयात प्रत्यक्ष कविता. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना होत यांचा सारथी, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे परमेश्वरा तू आम्हाला बुद्धी दे, तू आम्हाला तेज दे आणि नवचेतना म्हणजे नवीन चैतन्य दे, प्रसन्नता दे, चांगले विचार दे, चांगले आचार दे, चांगले संस्कार दे. तू आम्हाला फक्त बुद्धीच देऊ नको, तर सत्संगती दे, सन्मार्ग सुद्धा दे. मगच आम्ही पुढे जाऊ शकतो किंवा मगच आमचा उद्धार होऊ शकतो, मगच आम्ही प्रगती करू शकतो. तर तू बुद्धी दे, तू तेज दे. तू बुद्धी देखील द्यायची आहेस, तू तेज देखील द्यायचा आहेस आणि नवचैतन्य देखील द्यायचं आहे. तू विश्वास देखील दे. जे सत्य आहे, जे सुंदर आहे, सत्याची नेहमी कास धरली पाहिजे. आपण प्रामाणिकपणाच्याच पाठीमागे गेलं पाहिजे. जे सत्य आहे, जे सुंदर आहे आणि जे सर्वथा आहे,
सर्व ठिकाणी जे आहे, म्हणजे आता परमेश्वर बघा सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे. आपण परमेश्वराच्या पायाशी लीन होतो त्यावेळी आपला एक दृढ आत्मविश्वास त्याच्या पायावरती असतो, एक आपली श्रद्धा असते आणि ते श्रद्धेला बळकटी करणारा किंवा बळकटी देणारा तो परमेश्वर असतो. मग ह्या श्रद्धेला अत्यंत निष्ठेने पुढे घेऊन जाणारा आणि आजन्म त्याचा ध्यास दे. आजन्म म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तू आम्हाला या सगळ्या गोष्टींचा काय दे, ध्यास दे. मग हे परमेश्वरा तू आम्हाला बुद्धी दे, तू आम्हाला तेज दे, प्रकाशमान बनव, दैदिप्यमान बनव, नव चैतन्य आमच्यामध्ये निर्माण कर आणि विश्वास देखील दे. जे सत्य आहे, जे सुंदर आहे, जे सर्वता आहे, आजन्म तू त्यांचा ध्यास दे. ज्यांचा आभाळ हरवलेला आहे हो तयांचा सोबती, ज्याचा आभाळ हरवलेला आहे बघा, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती. ज्यांच्या डोक्यावरचं मायेचं मातृत्वाचं आभाळ हरवलेलं आहे, ज्यांना प्रेम नाहीये, जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, जे अनाथ आहेत, जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, जे गरीब आहेत, लाचार आहेत, अगतिक आहेत, अंध आहेत, अपंग आहेत, पंगू आहेत, अशा लोकांना तू सोबती. हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, ज्यांचं आभाळ हरवलेलं आहे त्यांचा तू सोबती हो, त्यांच्या सोबत तू राहा, त्यांच्या सोबत तू राहा आणि त्यांचे जे अडलेली कामं आहेत, त्यांच्यावर आलेली जी संकट आहेत, त्यांचा तारणहार देखील तूच आहेस. हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, ज्यांचा आभाळ हरवलेला आहे, ज्यांना कोणीच नाहीये, जे अनाथ आहेत, जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, जे गरीब आहेत, अशा सगळ्या लोकांना तू काय कर, हो तयांचा सोबती. सापडे ना वाट ज्यांना वाट सापडत नाहीये, हो तयांचा सारथी, ज्यांना वाट सापडत नाहीये त्यांचा तू सारथी हो. साधना करीती तुझी, जे तुझी साधना करतात, जे तुझी तपश्चर्या करतात, साधना करणे म्हणजे तपश्चर्या करणे. मग तुझी जे साधना करीत आहे, तुझी जे आठवण काढत आहेत, तुझ्या पायाशी जे नम्रपणे लीन होत आहेत, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. नित्य म्हणजे नेहमी, नेहमी तुझा सहवास त्यांना लाभू दे, नेहमी तू सतत सदोदित त्यांच्या सोबत राहा. जाना वया दुर्बलांचे, दुर्बल जे दीन आहेत, दुबळे आहेत, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांचं दुःख तू जाणून घे. जाना वया दुर्बलांचे, दुःख आणि वेदना, तुला दुःख आणि वेदना जाणून घ्यायच्या आहेत. जाना वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. मग तेव त्या राहो सदा, तेव त्या राहण्यासाठी रंध्रातुनी संवेदना, मनामध्ये प्रत्येक मनातून जो विचार येतो आणि ज्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचतात, त्या प्रत्येक विचारातून तुला तेव त्या राहो सदा रंध्रातुनी. रंध्र म्हणजे काय तर छिद्र असतात, तर ही जी छिद्र आहेत त्यातून संवेदना, प्रत्येक रोमामध्ये संवेदना, भावना, आचार, विचार, संस्कार जागृत असणं गरजेचं आहे, असं देखील परमेश्वराच्या कडे आपण मागणं केलेलं बघा. जाणा वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जे दुर्बल आहे त्यांचं आपल्याला दुःख आणि वेदना जाणून घ्यायच्या आहेत. जाणूनच घ्यायच्या आहेत का तर संवेदना सुद्धा आपल्याला प्रकाशमान किंवा तेवत्या ठेवायच्या आहेत, जागृत ठेवायच्या आहेत आणि मग पुढे जायचं आहे. धमन्यातल्या रुधिरासया, धमन्या म्हणजे तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, रुधिर म्हणजे जे रक्त आहे. मग धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे. खल म्हणजे काय, दुष्ट गोष्टी, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या वाईट गोष्टींचा संहार करायची ताकद तू आम्हाला. बघा आज न्यूजपेपर मध्ये आपण खूप काही गोष्टी वाचत असतो. या लेडीवर अत्याचार झाला, त्या स्त्रीवर अन्याय अत्याचार झाला, त्या मुलीवर अन्याय. जर आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे तर या गोष्टी आपल्या वाचनात येतच कामा नयेत, असे अन्याय होतच कामा नयेत. अहो छत्रपती जिजाऊंनी जे संस्कार छत्रपती शिवबांना दिले, ज्या रयतेचं राज्य निर्माण झालेलं आहे, त्या रयतेच्या राज्यामध्ये
जर आपण छत्रपती शिवरायांचं सन्मान करत असू, त्यांचे जे संस्कार आहेत ते आपण जर पाळत असू, तर अशा घटना घडतच कामा नये. मग बघा, धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे. खल म्हणजे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना विरोध करण्याची आस दे, आशा दाखव. म्हणजेच वाईट गोष्टी तोडून टाकायच्यात, वाईट गोष्टी खोडून टाकायच्यात, वाईट गोष्टी मारून टाकायच्यात, वाईट गोष्टींना अजिबात थारा द्यायचा नाही, अशी देखील मागणी केलेली आहे. धमन्यातल्या रुधिरास या खल वेदण्याचे आस दे. खल म्हणजे काय? वाईट गोष्टी किंवा वाईट गोष्टी नष्ट करायच्या आहेत. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यात. शब्दांना सामर्थ्य द्यायचंय, शब्दांना ताकद द्यायची आणि त्यांना अर्थ प्राप्त करून द्यायचाय आणि जगण्याला प्राप्त करून द्यायचाय. सामर्थ्य म्हणजे ताकद. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. आमच्या शब्दांना ताकद दे आणि जगण्याला अर्थ देखील प्राप्त तूच करून देणार आहेस. बघा, जाना वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खलवेदण्याची आस दे. सामर्थ्य या जगण्यास आणि अर्थ. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. बघा, दुर्बलांचे दुःख जाणून घ्यायचं आहे, वेदना जाणून घ्यायच्या आहेत. त्यावेळी आपल्या मनामध्ये प्रत्येकासाठीच्या ज्या संवेदना आहेत त्या जागृत असणं नितांत गरजेचं आहे. धमन्यातलं जे रुधिर आहे, म्हणजे धमन्यामधल्या ज्या शिरा आहेत, ज्या रक्तवाहिन्या आहेत, तर त्या रक्तवाहिन्यांमधून तुमच्या वाईट गोष्टींचा संहार करण्याची एक ताकद तुमच्यामध्ये निर्माण दे. म्हणजेच खल वेदण्याची आस दे. जगण्याला सामर्थ्य याच गोष्टींमुळे प्राप्त होतं की सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. शब्दांना सामर्थ्य द्या आणि अर्थ सुद्धा जगण्याला द्या. तर बघा पुढे, सन्मार्ग आणि सन्मती. सन्मार्ग चांगला मार्ग, सन्मती म्हणजे चांगली बुद्धी. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. सतत आम्हाला चांगली संगती लाभू दे. सन्मार्ग चांगला मार्ग मिळू दे, त्या मार्गावरती आम्हाला चांगले लोक भेटू देत, चांगली संगती आम्हाला मिळू देत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, असं म्हटलं जातं की सोबत गुण, संगत गुण हा सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणून आई सुद्धा आपल्याला घरातून बाहेर पडताना सांगते बघा, कधी कधी तुमच्या आई तुम्हाला एक्झाम्पल देत असेल की बघ, चांगल्याच्या संगतीमध्ये राहा, चांगलं सगळं शिक, चांगलं सगळ्या गोष्टींचं अनुकरण कर. म्हणजेच काय? सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली की. आपली नीती भ्रष्ट होता कामा नये, कितीही संकट येऊ द्या. नीती म्हणजे काय? की प्रामाणिकपणा. बघा, एक छोटीशी गोष्ट सांगते आणि पुढे जाते. एक गाय असते. ही गाय ब्राह्मणाकडे असते. ब्राह्मण त्या गायीची खूप वर्ष सेवा करत असतो. त्याची परिस्थिती इतकी नाजूक असते की आता त्याच्याकडे ती गाय विकण्याशिवाय, कुंटण खाण्यामध्ये खटकाला विकण्याशिवाय पर्यायच नसतो. ती त्याच्यावरती ओढवलेली परिस्थिती आहे किंवा परमेश्वर त्याची कदाचित परीक्षा बघत असेल. आता कुंटण खाण्यावरती म्हणजे जिथे गायींचा कत्तलखाना असतो अशा ठिकाणी त्या गायीला विकायचं असतं. मग हा ब्राह्मण खूप खूप त्रास करून घेतो स्वतःला की तू माझ्यावर परमेश्वरा काय ही वेळ आणलीस. माझ्याकडे आता फक्त गायीशिवाय पर्यायच राहिलेला नाही. तिला विकेल तेव्हाच मी उद्या माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो. मग त्याच्या पुढे पर्याय नाही राहत. मग नीती अनिती माणूस बघत नाही. ज्यावेळी परिस्थितीने माणूस रंजतो, गांजतो किंवा त्याच्या पुढे पर्याय उरत नाही, त्यावेळी तो अशी पावले देखील उचलतो. मग हा ब्राह्मण काय करतो? त्या गायीला एका कुंटण खाण्यामध्ये विकतो, एका खटकाला विकतो. दुसऱ्या दिवशी गायीचं तुकडे तुकडे होणार असतात, कुंटण खाण्यामध्ये विकलेले असते. मग ह्या गायीला इतकं वाईट वाटतं की मी इतक्या वर्ष यांना आशीर्वाद दिलेला आहे. माझ्या खरं तर हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पवित्र स्थान आहे. तिला नमस्कार केला जातो, 33 कोटी देवतांचं तिला आराध्य दैवत मानलं जातं. पण तरी सुद्धा आज माझ्यावरती ही वेळ आलेली आहे आणि याला माझं काहीच वाटत नाहीये. मी याला दिलेले आशीर्वाद किंवा माझं जे पावित्र्य आहे, माझं जे पवित्र स्थान आहे, तर याने मला कुंडण खाण्यामध्ये, खटीक खाण्यामध्ये विकायचं ठरवलेलं आहे. तिला खूप वाईट वाटतं.
मग ती रात्रीची काय करते, जी दोऱ्याने तिला घट्ट बांधलेली जी व्यसन असते त्या व्यसनला असं हिजडा देऊन देऊन ती व्यसन तोडून टाकते आणि पुढे जाते. पुढे गेल्यानंतर तिला पुढे गेल्यानंतर तिला सुचेना झालेलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झालेल्या, की का माझ्या मालकाने मला असं केलं असेल, का त्याने ऐन वेळी माझा हात सोडला असेल. कितीही संकट आलं तरी सुद्धा परमेश्वर पाठीशी होतो, काही ना काही झालंच असतं, याने असं का केलं, याचं तिला मनाला खूप दुःख होतं. आणि मग ती एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जाते. त्या गोठ्यामध्ये घुसते तर निघतच नाही, तिथे रडते ती खूप. आणि मग हे कुंटणखाण्यातली लोक तिच्या मागे लागलेले असतात, कारण पैसे दिले जातात, व्यवहार होतो आणि मग या गाईला विकलं जातं. मग खाण्यातली ती जी लोक आहेत तिथे तिच्या मागे लागलेली असतात. ही पळत पळत जाते आणि तिथे लपून बसते. त्याच ब्राह्मणाला बाहेर बोलवलं जातं की ओ इकडे एक गाय आली होती, ती पळत पळत चाललेली होती आणि मग तुम्ही तिला पाहिलीत का. बघा, नीती असं सांगते की कधीही सत्याची कास धरावी, कधीही खोटं बोलू नये, नीती असं सांगते. पण त्यावेळी त्या ब्राह्मणाने असं सांगितलं की मी कुठल्या गायीला इथे बघितलेलं नाहीये, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही गोठा देखील चेक करू शकता, ती तिथे माझी गाय आहे. मग ह्या कुंटणखाण्यातल्या लोकांना प्रश्न पडतो की ही इकडेच पळत चालली होते आणि मग ही गाय गेली कुठे. मग ते शोधाशोध करतात आणि तिथून निघून जातात. गायीला वाचवलं जातं. इथे अनिती आहे, खोटं बोलला. पण चांगल्या कामासाठी आपण खोटं बोललो तरी सुद्धा चालतं. एका गायीचा आणि तिच्या ती गाय प्रेग्नंट असते, त्या गायीच्या पोटामध्ये जे बाळ आहे, अशा दोघांचाही त्याने काय केलेलं आहे, आत्मा वाचवलेला आहे आणि खूप मोठ्या पापातून ब्राह्मणाला वाचवलेला आहे. आणि दुसऱ्या ब्राह्मणाने जरी अनिती केली किंवा खोटं जरी बोलला तरी सुद्धा त्याची नीती तिथे भ्रष्ट झालेली नाही, चांगल्या कामांसाठी खोटं बोलत. नीती नाही भ्रष्ट तरी संकटे आली किती, आपल्यावर कितीही संकट आली तरी सुद्धा प्रामाणिकपणाची कास सोडायची नाही, असा देखील एक सुंदर विचार या पोएम मधून मांडलेला आहे. कितीही संकट येऊ द्या, काहीही होऊ द्या, तरी सुद्धा प्रामाणिकपणा सोडायचा नाही. बघा, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती, पंखास या बळ द्यावे, आमच्या पंखांमध्ये ताकद दे, आमच्या पंखांना बळ दे, आमच्या पंखांना आचार विचार संस्कार कृती आणि उक्ती याचं बळ दे, म्हणजे आम्ही आकाशामध्ये खूप मोठी उंच भरारी घेऊ शकतो. पंखास या बळ दे नव्हे, झेपावण्या आकाश दे, स्काय इज द लिमिट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मोठे होत असलेल्या मुलांनो, याच्यामध्ये स्काय इज द लिमिट, आकाश सुद्धा तुम्हाला ठेंगणं वाटलं पाहिजे, असं सगळं आकाश तुम्ही पादाक्रांत केलं पाहिजे, असं सगळ्या आकाशामध्ये तुम्ही फिरलं पाहिजे. तुमचं कार्य आणि कर्तृत्व इतकं मोठं पाहिजे की जे उजळून निघालं पाहिजे. स्वतःला तुम्ही प्रूफ करा, स्वतःला तुम्ही सिद्ध करा. जगामध्ये असं कुठलीच गोष्ट नाहीये की जी शक्य होत. कुणीही लहान नाही आणि कुणीही महान नाही, हा विचार लक्षात ठेवा. बघा, या कवितेमधून आपण खूप सारे छान विचार आहे. पंखास या बळदय नव्हे, झेपावण्या आकाश दे. आपल्या आकाशामध्ये झेपावायचं आहे, आकाशामध्ये उंच भरारी मारायची आहे, इतकं सुंदर कार्य करायचं आहे की आपलं नाव सगळीकडे आलं पाहिजे. मग संशोधन क्षेत्रामध्ये तुम्ही जाल, शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही जाल, आचार विचार संस्कार याच्यामध्ये देखील तुम्ही जाल, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जाऊ. या सगळ्या गोष्टीतून बघा, पुन्हा एकदा पाहूयात. तू बुद्धी दे, तू तेज दे. हे परमेश्वरा, आम्ही तुला प्रार्थना करत आहोत की तू आम्हाला बुद्धी दे, तू तेज पण दे, नवचेतना दे, नवचैतन्य दे आणि विश्वास देखील दे. जे सत्य आहे, जे सुंदर आहे, जे सर्वथा आहे, सगळीकडे व्यापलेलं आहे, जे सत्य आहे, जे सुंदर आहे, जे सर्वथा आहे, जन्मभर तू त्याचा आम्हाला ध्यास दे. ज्यांचा आभाळ हरवलेला आहे, ज्यांना मार्ग नाहीये, ज्यांना वाट नाहीये, हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबत आहे. ज्यांचं आभाळ हरवलेलं आहे, ज्यांना कोणीच नाहीये, जे दीन आहे, जे दुबळे आहे, जे दुःखी आहे, जे अपंग आहेत, जे पंगू आहेत, अशा लोकांचा तू सोबती हो. ज्यांना वाट सापडेना वाट, ज्यांना होत यांचा सारथी, ज्यांना वाट नाहीये, रस्ता नाहीये, त्या लोकांचा तू सारथी हो. साधना करीती तुझी, साधना म्हणजे तपश्चर्या, तुझी तपश्चर्या जे करत आहेत, नित्य तव सहवास दे, नियमितपणे तू त्यांना तू सहवास दे त्यांचा. जाणावया दुर्बलांचे, जाणावया म्हणजेच काय, जाणून घेण्यासाठी. दुर्बलांचे, दुर्बल लोक म्हणजेच काय, कमी लोक. जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना.
दुःखही आणि वेदना देखील, ते व त्या राहो सदा रंध्रातून संवेदना. तुमच्या रंध्रामध्ये, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये या सगळ्या संवेदना, भावना, दुसऱ्यांना समजून घेण्याची ताकद जागृत राहिली पाहिजे, असं देखील त्यांनी सांगितलं. धमन्यातल्या रुधिराशया, धमन्या म्हणजे रक्तवाहिन्या, रुधिर म्हणजे काय तर रक्त, रक्त जे आहे, रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्यातून जे रक्त तुमचं वाहत आहे ते रक्त प्रवाहित होऊन धमन्यातल्या रुधिराशया खलवेदन्याची, खल म्हणजे काय, वाईट गोष्टी. मी याच्यासाठी छत्रपती शिवरायांचं तुम्हाला उदाहरण दिलं की ज्या छत्रपती शिवरायांच्या कालावधीमध्ये किंवा या रयतेच्या राज्यामध्ये अनेक स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात, ही गोष्ट चुकीची आहे. खूप चोऱ्या होतात, ही गोष्ट चुकीची आहे. गरीब लोकांवर अन्याय होतात, ही गोष्ट चुकीची आहे. भ्रष्टाचार होतो, श्रीमंत लोकांच्या, आमदारांच्या मुलांनाच नोकऱ्या लागतात, ही गोष्ट देखील चुकीची. असं खल वेदण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तू आमच्यामध्ये दे. खलवेदनाचे आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि जगण्यास अर्थ दे. शब्दांना सामर्थ्य प्राप्त करून दे आणि शब्दांना अर्थ प्राप्त करून दे आणि जगण्याला देखील अर्थ प्राप्त करून दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. सन्मार्ग आणि सन्मती, चांगला मार्ग दे, चांगली बुद्धी दे, चांगलं तेज दे, नवचेतना दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, आम्हाला सदोदित चांगली सत्संगती लाभू देत. आमची नीती कधीच भ्रष्ट होऊ देऊ नकोस. नीती नाही भ्रष्ट हो. जरी संकटे आली, कितीही आमच्यावरती संकटे आली, किती प्रचंड महाकाय आलं, आता कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा खूप मोठं प्रचंड आपल्यावरती संकट होतं, तरी सुद्धा न डगमगता आपण त्याच्यातून बाहेर आलेलो आहोत. म्हणजेच काय, नीती नाही भ्रष्ट हो, जरी संकटे आली किती. पंखास या बळ देवे, पंखांना खूप मोठं बळ दे. झेपावणे आकाश दे, आम्हाला आकाशामध्ये एवढी उंच भरारी मारायची आहे की नाव रोशन करायचं आहे, तर झेपावण्यासाठी आम्हाला काय दे तर आकाश दे. साधी सुधी जागा नको देऊस, तर आम्हाला मोठं आकाश दे. बघा शब्दार्थ, नवचेतना म्हणजे नवचैतन्य, सर्वथा म्हणजे सदैव, सर्व अर्थांनी, आजन्म म्हणजे जन्मभर, सारथी म्हणजे मार्ग दाखवणारा, दिशा दाखवणारा, रंध्र म्हणजे छिद्र, रुधिर म्हणजे रक्त, खल म्हणजे दृष्ट, नीती म्हणजे सदाचाराचे नियम. तर विद्यार्थी मित्रांनो, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना, विश्वास दे. याच्यामधून हे परमेश्वरा तू आम्हाला चांगली संगती दे, चांगले सोबती दे, चांगला मार्ग दे आणि आम्हाला चांगले बनव, अशी प्रार्थना तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. तर पोएम तुम्हाला लक्षात आलीच असेल, समजलीच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, छान अभ्यास करा. बोर्डाच्या परीक्षेला कवितेचे रसग्रहण करा वगैरे, किंवा स्वमत अभिव्यक्तीसाठी काही प्रश्न विचारले जातात, पद्य देखील दिले जातं. ही पोयम येऊ शकते. तर तुम्हाला ही पोयम निश्चितच आवडली असेल, तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.